मामा की मशी भी कहेगी प्लीज हमें भी क्रिकेट का दीवाना बना लो। बहुत बढ़िया। देखिए दर्शकों की तादाद खचाखच रात देखिए लगभग 12 बजकर देखिए यहाँ पर 13 के करीब पहुंच रहा है। और लोकेंद्र ओझा सर का देखिए यहाँ पर सम्मान किया गया है। बहुत बहुत स्वागत आपको भी निश्चित रूप से। तो चलेंगे इस मैच की तरफ। देखिए टॉस की बात करेंगे थोड़ी सी। टॉस का बॉस देखिए यहाँ पर दोस्त स्पोर्ट्स विकेट टीम ने टॉस जीते हैं और टॉस जीतने के साथ फील्डिंग चुने। चलिए विकेट टीम के 12 मैन आइए यहाँ पर। एक बहुत बढ़िया देखिए विकेट पर दोस्त स्पोर्ट्स आयोजित आमदार चषक देखिए हमें देखने को मिला था निश्चित रूप से सुनील दादा देखिए उनके माध्यम से। और आज देखिए विकेट की बात करेंगे। दो टीम यहाँ पर इस मैदान पर उतरे हैं। साई स्टार टीम ने देखिए यहाँ पर पहली मैच जीतने के साथ इंतजार कर रहे हैं। लेकिन ये मैच देखिए पहला इनिंग आपका निर्णय कर देगा कि कौन से टीम क्वालिफाई यहाँ से करेगा। रन रेट है यानी जो हाईएस्ट टोटल से जो टीम मैच जीतेगा यहाँ से, और वो टीम देखिए यहाँ से सेकंड राउंड नहीं सीधा तीसरा राउंड में पहुंच जाएगा। तो चलेंगे इस मैच की तरफ। अमोल सिनारे देखिए और उनका साथ देने के लिए यहाँ पर रोशन कन्नलकर। और गेंदबाजी की बात करेंगे। गेंदबाज देखिए यहाँ पर अक्षय पाटिल देखिए यहाँ पर लंबे कद के गेंदबाज। ओवर की पहली गेंद। तो चलिए पहली गेंद से देखिए हल्के हाथों से सम्मान दिया यहाँ पर, रिस्पेक्ट दिया यहाँ पर, और एक रन बड़ी आसानी के साथ अकाउंट्स खोलता हुआ। संदेश ये भी अच्छी सोच है, बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाऊं। हर गेंद के पर चौके छक्के लगाने से बेहतर सिंगल डबल का भी सहारा लीजिए। नौकरी जब तक ना मिले तब तक एक छोटा सा बिजनेस शुरू कर दीजिए, क्योंकि स्कोरबोर्ड चलना बहुत जरूरी है। आज देखिए अंतिम 4 गेंद इनके ऊपर एमएस धोनी ने बना दिया वर्ल्ड फिनिशर में क्यों का नाम आता है, वर्ल्ड के सबसे फिनिशर क्यों कहा जाते हैं, क्योंकि सबसे देखिए उन्नतकरण सबसे बेहतर गेंदबाज कुछ मैचेस से देखिए मुंबई इंडियंस के लिए जान डाल रहे थे और उनकी गेंदबाजी के ऊपर हमला कर दिया। अंतिम 4 गेंद के ऊपर 16 रन। मुंबई फैन का दिल टूटा, लेकिन कोई बात नहीं, 5 ट्रॉफी आपके पास है। और इस साल देखिए टीम में बहुत बदलाव हुआ। 2 बड़ी बदलाव मैं कहूँगा, डीकॉक और बोल्ट की गेंदबाजी, जो ट्रेंट बोल्ट, ये 2 मुख्य अस्त्र थे। और उसके बाद देखिए हार्दिक पांड्या को बाहर निकालना, उसके बाद हार्दिक पांड्या का परफॉर्मेंस देखिए इस साल देखना। कारण पोलार्ड तो लगभग शायद मुझे लग रहा है अंतरराष्ट्रीय से संन्यास ले लिए हैं। तर बाबूशा आपण पाहतोय गार्गी शूटर्स, गार्गी इंटरप्राइजेसचे सर्व आपण पाहतोय विवेकजी भोईर साहेब यांचं इथे मात्र आगमन झालंय। मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। तसेच आपण पाहतोय ज्युनियर आनंद शिंदे, सचिनजी टिचकुले यांचं देखील आगमन झालं आहे। एक झलक नक्कीच पाहायला मिळेल, एंटरटेनमेंट नक्कीच होईल थोड्याच वेळामध्ये। आता नक्कीच आपण पाहिलं ओटू कॉम्बॉक्स। तो चलिए बात करेंगे हमारे अभिभावक जी देखिए यहाँ पर भूर साहब तशरीफ रखते हुए, गार्गी इंटरप्राइजेस के ओनर देखिए बहुत बहुत स्वागत उनका। लेकिन यहाँ से बात करेंगे कुछ गेंदों में देखिए बड़े हिट की तलाश कर रहे हैं, लेकिन नहीं आ रहा यहाँ पर, आने नहीं चाहिए भाई, नहीं। और ये चलिए भाई भाग्य का साथ यहाँ पर क्या लिया बाहरी किनारा। कहते हैं ना होठ जो कह नहीं सकता फसाना दिल का वो शायद नजरों से हो जाता है, और जो करना चाहता है बल्लेबाज जो गलती देखिए विकेट कीपर गली से हो गया 4 रन। धन्यवाद, क्या बात है। अक्षय भगत साहब देखिए स्क्रीन पर आपने देखा होगा, कैमरा उनके तक पहुंचा था। अक्षय भगत साहब देखिए जो साइप्रिट लाइव 4 कैमरा के साथ दादा ने देखिए स्पॉन्सरशिप किए हैं। यही हमारे आईसीसी हैं, यही हमारे बीसीसीआई हैं। लोकेंद्र सर मैं हमेशा कहता हूँ ना हमारे पास कोई आईसीसी की मदद है बीसीसीआई। अक्षय दादा भगत देखिए स्क्रीन पर आप देख सकते हो। चलिए डीजे आनंद जी शिंदे देखिए उनकी सॉन्ग बजाइए भाई। तो चलिए चलेंगे मुकाबले की तरफ। इस बार देखिए क्या बढ़िया स्क्वायर कट
वाह रे वाह, इसे कहते हैं मारता है कम भगाता है ज्यादा, और एक 4 रन। क्या बढ़िया, देखिए यहाँ पर चौका, देखिए तलाश था यहाँ पर, रन नहीं आ रहा था, क्योंकि चौके छक्के हर टीम चाहते हैं कि उम्मीद से करते हैं इंतजार के शायद सपनों में मुलाकात हो जाए, और चाहते थे कि शुरुआत कुछ चौके छक्के से हो जाए। और वो नजारा देखिए यहां से देखने को मिलता हुआ, गेंदबाज फिर से एक बार तैयार। ओहो, इसके बाद देखिए यहां पर तीखा बाउंसर, ओवर कंप्लीट। कहते हैं ना, सिगरेट पियो तो कैंसर और शराब पियो तो डांसर, और गेंद सर के करीब जाए तो तीखा बाउंसर। लाजवाब यहां पर दिल में कर दी छलनी, और ओवर की हो गई समाप्त, और पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए बन सका यहां पर 9 रन। क्या बात है, क्या बात है। मुझे तो लगता है उर्मिला गलत जगह पहुंच गई थी। असली हमारे अनिल कपूर की देखिए एक्टिंग, क्या बात है। छोटे हमारे आनंद सिंधे जी, क्या बात है, बहुत बहुत स्वागत आपका। जुदाई पिक्चर देखिए उस जमाने की, हर किसी को शादी एक से रहता था, प्यार दूसरे से रहता था उस समय। ये पिक्चर देखने के बाद, और हमारे आनंद सिंधे साहब देखिए क्या डांसिंग की। मुझे तो लगता है उर्मिला को यहाँ पहुँचना चाहिए था। फिर जो अनिल कपूर ने जो फाइट नहीं दे सके थे उस गाने पर, ये हमारे छोटे मान गए भाई, बहुत बढ़िया। और ये चलिए बात करेंगे हवा में खीन है, और यहाँ पर देखिए कैच लिया गया, और पहला सफलता। इंतजार हो रहा था मेरी सपनों की रानी, भाई रानी नहीं, सफलता कब मिलेगा, ठोक दीजिए। आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, माझं पुण्याला आजार आणलं, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, माझं पुण्याला आजार आणलं, शेजारची गाडी घेईना लागली बोलायला, कावा लागली बोलायला, जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, क्या बात है, तालियां तालियां बजनी चाहिए। जब तक हाथ से खून ना आए तब तक तालियां बजाते रहिए। क्या बात है, इसे कहते हैं शेर का भूख, आनंद जी का लुक खतरनाक। हेयर स्टाइल देखिए इनके भाई, शेर का भोग, छोटे आनंद सिंधे जी का लुक देखिए लाजवाब। अभी और कुछ मजा लेंगे वो। कहते हैं ना, बुरी नजर से देखो तो हर चीज बुरी लगती है, अच्छी नजर से देखो तो वेस्ट इंडीज की लड़की भी आलिया भट्ट लगती है। नजर अच्छी होनी चाहिए। अपील देखे कितना तेज, लेकिन मेन अंपायर नहीं थे तैयार। जितू सिनारे देखते हैं रिप्ले एक्शन में, नहीं गेंद बल्ले से थोड़ा करीब गया था इसलिए अपील किया गया, और बल्लेबाज ने पहले ही बल्ला दिखा दिया अंपायर को कि बल्ले से दूर है। कोई बात नहीं, बहुत बढ़िया जोश जज्बा जुनून के साथ गेंदबाजी लाजवाब। देखिए कमेंट्री बॉक्स में और कुछ मजा आता हुआ। मंच पर देखिए रौनक है, हेमंत दादा देखिए यहाँ पर हमारे आनंद सिंधे साहब का देखिए लोग, और शेर का भूख और उनके डांसिंग देखिए लाजवाब। माइकल जैक्सन की भी याद दिला रहे हैं। और ये चलिए भाई, यहां से देखिए शायद 1 बाउंस वार्निंग मिलता हुआ, गेंद गिनती किया जाएगा। बल्लेबाज थोड़ी सी नाखुश हैं, वो चाहते थे कि यहाँ पर बाउंस के साथ वाइड मिल जाए, लेकिन देखिए जो अंपायर करीब से देख रहे हैं ना, तो उसके ऊपर हमें चलना पड़ता है, क्योंकि गेंदबाज के ऊपर अलाउड है, एक बाउंस कर सकते हैं, लेकिन अगर ज़्यादा अतिरिक्त अगर अंपायर के संदेह आउट में होते तो फिर अंपायर किनारा लिया। यहाँ पर भाग्य का साथ है, कहते ना इंसान को कभी कभी दुश्मन से भी प्यार हो जाता है, तो उसी तरह के बल्ले का किनारा लिया, थर्ड मैन से मारेगा बाहर, 4 रन।
शेजारीन बाई तुमचा टीव्ही, शेजारीन बाई तुमचा टीव्ही. माझ्या पोरांना पाहू द्या, माझ्या पोरांना पाहू द्या. अहो बाबूला मध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या. बाबूला मध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या. रुको रुको जरा. क्या बात है, देखिए तालियों की बरसात है. ओझा सर क्या बढ़िया टाइमिंग, देखिए शॉट सिलेक्शन लाजवाब. एक तरफ हो रही है यहाँ पर डांसिंग और दूसरी तरफ हो रही है दे दनादन चौका. दादा को 8-10 रिक्शा दीजिए भाई. क्या कमाल के, देखिए यहाँ पर डांसिंग एक नंबर मैच. और ये देखिए भाई आखिरकार अपील हो रही थी और शिकार की जो तलाश थी और वो शिकार यहाँ पर हाथ लगता हुआ. दूसरा विकेट 17 के ऊपर गिरता हुआ. चुम्मा चुम्मा दे दे, चुम्मा चुम्मा दे दे, चुम्मा 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 दे दे, चुम्मा चुम्मा दे दे, चुम्मा. तुमने दिया चुम्मे का वादा, तुमने तोड़ दिया चुम्मे का वादा, तेरा प्यार फिर चुम्मा क्या बात है. काश अमिताभ भी सोच रहा होगा अभिषेक ऐसा हो जाता. अभिषेक ने आज बॉलीवुड इंडस्ट्री में ऐसा कभी भी मैंने डांस देखा नहीं है. अमिताभ भी आज सोच रहा होगा भाई ऐसे हो रहा, हाथ से निकल गई. बहुत बड़ा मौका था, लेकिन कोई बात नहीं, इस जन्म में नहीं तो अगले जन्म में जरूर. इसलिए तो कहता हूं किसी की शकल को देखकर उसकी ताकत का अंदाजा मत लीजिए. शकल क्रिस गेल का भी ओझा सर बहुत बेकार था, लेकिन कितना खतरनाक. लाजवाब इंटरटेनमेंट. देखिए हमारे यहाँ पर छोटे आनंद सिंधे जी, देखिए यहाँ पर लाजवाब. इसलिए तो मैं ओझा सर हमेशा हर खिलाड़ी को कहता हूँ कि हर इंसान अपनी ज़िंदगी में हीरो है. कोई अपनी अदा से, कोई अपनी कला से, कोई पर्दे के आगे तो कोई पर्दे के पीछे. टीम का 17 और 2 विकेट गवा चुके हैं. कहते हैं ना कोई किसी भी कम मत सोचिए. चलिए यहाँ पर ट्रेन के पटरी पर देखिए ट्रेन ड्राइवर, देखिए ये भी बहुत बड़े हीरो हैं भाई. और इस बार देखिए गेंद तो ऊंचाई ले ली है, लंबाई की है कमी. 3 फील्डर पहुंच गए. कहते हैं ना अगर एक कंपनी में 3 मैनेजर बना दो तो वो कंपनी बहुत जल्दी डूब जाएगा. 3 फील्डर जुड़ गए, यहाँ पर कैच मुश्किल हो गया. अगर कॉल किया जाता, एक फील्डर पहुंचते तो बढ़िया कैच होता. मंच का शोभा बढ़ता हुआ अनंत जी सिंधे देखिए यहाँ पर तशरीफ रखने के साथ. बहुत बढ़िया. देखिए हेमंत जी भगत साहब, देखिए इनकी तरफ से 5 लाख 500 रुपया. चलिए रात का 13 बजे 500 रुपया कम नहीं है. क्या बात है. आज बहुत अनंत जी सिंधे जी लूट लीजिए, एटीएम खुला है. और ये चलिए भाई उड़ाया गेंद को, हवा में गेंद है और एक विकेट गिरता हुआ. जैसे कहते हैं ना तेरे जुल्फों में खो जाना चाहता हूं पर तू तेल इतना लगाती है मैं हर बार फिसल जाता हूं. पाच मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला. पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला. 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 क्या बात, क्या बात, क्या बात. क्या बात है आनंद जी. कैमरा के सामने ज्यादा मत जाइए, बच्चे उड़ जाएंगे. बहुत बढ़िया लुक देखिए. ओहो वेरी खतरनाक. वाह रे वाह. अपरिचित. लगा 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 लगा. बिल्कुल बिल्कुल. क्या बढ़िया. देखिए यहाँ पर अनंत जी सिंधे साहब देखिए बहुत बढ़िया पैर देते हुए. टीम का स्कोर देखिए बात करेंगे 19 पे 3
ऐसे इंसान बहुत कम मिलते हैं निश्चित रूप से, अपने दोस्ती, अपने प्यार को, अपने अदाओं को यहाँ पर तशरीफ रखते हुए। हाँ नहीं चलिए, पैसा क्या हो गया, प्यार तो बड़ी चीज है। मैंने जब कमेंट्री की शुरुआत किया था पैसा नहीं देखा था, तभी मुझे प्यार मिलते गया। ये 2-3 सालों से पैसा आ रहा है, 4-5 सालों से। मैंने भी शुरुआत में पैसा नहीं देखा था, जो प्यार मिला, जो सम्मान मिला, वही देख के मैं आगे कदम बढ़ाया। हो ये क्या एक्शन भाई, बच्चे रात में उठ जाएंगे भाई। चलिए, ये अंदाज है उनके पास, याराना प्याराना, गब्बर से भी खतरनाक। कैमरा के सामने जाइए, हीरो बनोगे आप। पर्दे की आंखें आना चाहिए, पर्दे के पीछे देखिए। मुझे तो लगता है कुछ टूर्नामेंट में इनकी फरमाइश हो जाएगी। लेग बाय 1 रन। आजकल देखिए हीरो बनने के लिए नहीं लगता है ज्यादा समय। आपने भालिया को देखा होगा, भालिया जी को निश्चित रूप से कितने जल्दी हीरो बन गए। कहीं मैचेस में उन्हें इनवाइट किया गया वही सॉन्ग के लिए। आदिवासी समाज से देखिए, और एक कमेंटेटर भी हमारे साथ यहाँ पर जुड़ेंगे निश्चित रूप से अंतिम दिन टूर्नामेंट का। ओह, इस बार देखिए टाइमिंग संपर्क बहुत बढ़िया था, लेकिन चिड़िया चुप गई खेत में। और एक कैच। वरच्या दोन्ही राहूद्या तुम्हाला, खालची खुली हाय पसंद मला. वरच्या दोन्ही राहूद्या तुम्हाला, खालची खुली हाय पसंद मला. उशीर कशाला चांगल्या कामाला, उशीर कशाला चांगल्या कामाला. चलिए, हाँ, अनंत जी सिंधे, इनकी पसंद के गाना लगाइए भाई। चलिए आनंद जी, थक गए मुझे लग रहा है। कोई बात नहीं, यहाँ पर सैनिटाइजर सर में लगा लिए। आनंद जी, आपने दिल जीत लिया भाई। क्या लाजवाब मैच की तरफ चलेंगे। मैच भी बहुत बढ़िया। ये चलिए भाई, 1 रन तेज भागेंगे यहाँ पर। दूसरे के लिए क्या जाना चाहेंगे? नहीं। और ये देखिए तेज भाग कर भी आए, गेंद हाथ से निकला। कहते ना, नजरें हटी तो भाई दुर्घटना घटी यहाँ पर। और दूसरा रन मुकम्मल होता हुआ बड़ी आसानी के साथ है। 1 कप चाय पीने के साथ दोनों बल्लेबाज के पास मौका था यहाँ पर रन लेने का। और इसके साथ देखिए 3 ओवर कंप्लीट हुआ है। कुल स्कोर की बात करेंगे, 22 रन बनाए हैं हमारे। 100 देखिए राजेश कतारा साहब, देखिए हमदर्द चर्चा के आयोजक देखिए नेवालिस देखिए इस मैच का मजा ले रहे हैं। बहुत बहुत स्वागत है राजेश साहब आपका। पानी का मांग किया जा रहा है, मैदान पर पानी लेकर जाइए, तब तक हम डीजे का मजा लेंगे और हमारे अनंत सिंधे जी का भी मजा लेंगे। हमारे राजेश कतारा साहब देखिए इस मैच का मजा ले रहे हैं। चलिए पानी पहुंचाइए। 100 सरकार देखिए बात करेंगे हमदर्द चर्चा इनके माध्यम से नेवाली में बहुत बढ़िया देखने को मिलता है। एकदम दमदार आयोजक, खिलाड़ी भी देखिए बहुत बढ़िया बल्लेबाजी भी किए थे निश्चित रूप से। तो चलिए स्पीडअप कीजिए थोड़ा सा मैच है। तो चलिए यहाँ पर 22 के ऊपर देखिए 4 विकेट गवाए हैं, लेकिन अभी भी देखिए 12 गेंद बचा है। अंतिम 12 गेंद है और आखिरी 12 गेंद के ऊपर कितना रन छोड़ते हैं। और इस बार देखिए गेंद को खेलना चाहते थे कहीं, लेकिन से गेंद पहुंचा गए।
और ये चलिए बात करेंगे यहाँ पर एक ही पटरी पर देखिए दोनों गाड़ी आ गए और नतीजा तो यही होगा। और यहाँ से देखिए नाखुश है बैटर और तो यही कहेंगे भाई अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का और यार ने ही लूट लिया घर यार का। ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली, खली वली 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 खली। थँक्यू डीजे मास्टर. व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय उसरली गावाचे माजी सरपंच हरीश्वरजी भगत साहेब यांचं इथे मात्र आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. तसेच आपण पाहतोय या गोलंदाजाला देखील सुवर्ण संधी असणार आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवर जर 2 विकेट हासिल केले तर आपण पाहतोय संदेश पाटील, संदीप पाटील आणि समीर कुटले, दादा सरकार, दादा पंडित सरकार, काय दादा सरकार विगर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात है राजेश का तरफ साहब देखिए यहाँ पर मुकेश भगत साहब देखिए हेमंत भगत साहब को देखिए बहुत सारा शुभकामना भेज रहे हैं. करीबी दोस्त हैं उनका देखिए हर सुख दुख में और उन्होंने बता रहे हैं कि ऐसे ज़िंदगी में तरक्की करते रहिए. और मैंने राजेश का तरफ सबके नाम भी बताया कि दिलदार इंसान. और ये चलिए क्या गेंदबाजी हो रही है भाई, तूफानी गेंदबाजी जैसे कहते हैं ना आज कुछ तूफानी हो जाए. और कमाल के एक्शन देखिए लाजवाब यहाँ पर सोहेल तनवीर की याद दिला रहे हैं यहाँ पर. तर आपण पाहतोय शाहीर सचिन टिचकुले यांच्याकडून डीजे नितीन दुंद्रे यांना 200 रुपयाचं पारितोषिक आलाय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. सर्वांचं मनोरंजन केलं डीजे मास्टरनं. तर लगेच व्यासपीठावर आपण एक व्यक्तिमत्व पाहतोय हरीश्वरजी भगत साहेब. उसरली गावाचं आपण पाहिलं एक जबरदस्त व्यक्ती आहेत, कारण गरजूंना नेहमी मदत करणारे हे आमचे हरीश्वरजी भगत साहेब आज व्यासपीठावर आहेत. कारण आपण कुठलाही प्रोग्राम असो किंवा कुठलाही सण असो, कुठलाही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाला नक्कीच आवर्जून ते उपस्थित असतात आणि सूत्रसंचालन देखील त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केलं जातं. ते आमचे उसरली गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व हरीश्वरजी भगत साहेब यांचं आज व्यासपीठावर आगमन झालंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. क्या बात है, क्या बात है. और देखिए यहाँ पर अनंत जी शिंदे देखिए क्या बढ़िया, देखिए क्या दिल उन्होंने दिखाए. उन्हें बख्शिश मिला और उन्होंने डीजे मास्टर को दे दिया. शायद नितिन डीजे भी भूले नहीं होंगे. 2-3 साल पहले मैंने भी यही काम किया था. जब मेरी भी कमेंट्री कामयाब हुई थी ना, डीजे नितिन ने बहुत बढ़िया साथ दिया था. शायद मैं वो बख्शिश दिया था. आज मेरी यादें ताज़ा करती. बिल्कुल बहुत बढ़िया गॉड. आज मुझे भी अच्छा लगता हुआ. आज आनंद जी देखिए सिंधिया जी बहुत बढ़िया देखिए यहाँ पर लुभाए. और दिल ऐसा होना चाहिए. वो जानते हैं अगर वो कला में यहाँ पर कामयाब हुए ना, डीजे का साथ उन्हें बहुत बढ़िया मिला. और आगे भी देखिए यही जाकर हमें मिलेगा निश्चित रूप से. इसलिए तो हम हमेशा कहते हैं जिंदगी में जो आपके साथ पार्टनर रहते हैं ना, वो बहुत कुछ अहमियत रखता है आपका. तो चलिए यहाँ पर चलेंगे मैच की तरफ थोड़ा सा यहाँ पर, क्योंकि मुकाबला देखिए दोनों टीम के लिए कसमा कसी है. चलिए भाई यहाँ से वाइड का इजाफा बिन पायल से बजी घुंघरू. इच्छो तेरी पायलों की, भाई पायलों की झनकार दिल चुराएगी. मैच नहीं, मैच चुराना है तो कहते हैं ना सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो लेकिन दिल में आंधी होना चाहिए. वो हमारे अनंत जी सिंधे देखिए उनके अंदर दिखाई दे रहा है. सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, दिल में आंधी होना चाहिए. और ये चलिए यहाँ पर शॉर्ट लेग पर फील्डर हैं, लेकिन जब तक गेंद को रोकते तब तक दोनों बैटर ने अपना रन मुकम्मल करते हुए बल्ले से एक रन आता हुआ. लेकिन अभी तक बात करेंगे ना, बड़ा हिट नहीं आ रहा है, ना चौके आ रहा है, ना छक्के आ रहे हैं. लंबी समय से इंतजार हो रहा है. कुल स्कोर की बात करेंगे, देखिए स्कोर जाकर पहुंचा है यहां से 28 रन. लेकिन अभी भी बड़ा हिट का हो रही है तलाश. ओवर का आखिरी गेंद रहेगा. कहते हैं ना कबूतर उड़ाने के काम मत कीजिए, आसमान की ऊंचाई को मत देखिए, सिर्फ एक कबूतर उड़ाने के काम कीजिए. तो चलिए यहाँ पर, हाँ चलिए यहाँ थोड़ा मैच देखिए, कैलकुलेशन देखिए, कर लीजिए थोड़ी सी कैलकुलेशन. 28-27 यही चल रही है शायद, इसलिए थोड़ा खिलाड़ी ने भी. चलिए 27 रन बिल्कुल सही यहाँ पर. कोई बात नहीं, प्रेम हमारे स्कोरर थे, 28 बताए थे, लेकिन 28 नहीं 27, 27 27 रन. तो
तो चलिए पहले बता दिए यहाँ पर चलिए 3 ओवर में 22 हुआ था, तो इस ओवर में देख लीजिए 3 ओव्हरला 22 धावा होत्या आणि या ओव्हर मध्ये आल्या 5 धावा. एकूण धावा 27 झाल्यात. पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि रनआउट झाला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 0, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर 1 आणि 5वा चेंडू व्हाईट आणि 6व्या चेंडूवर 1 धाव आणि अजून 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू झालेले आहेत. तो चलिए बिल्कुल यहाँ पर सही कैलकुलेशन मिलता हुआ, क्योंकि थोड़ा सा तो चलिए बात करेंगे 27 रन देखिए यहाँ पर, और कोई बात नहीं, गलती होता रहता है भाई. ऐसी कौन सी इंसान है जिससे कभी गलती नहीं हुआ? ऐसा इंसान कभी पैदा ही नहीं हुआ, होने ही वाला नहीं है. कितनी भी वैक्सीन लगा लो, लेकिन गलती को जल्दी सुधार लेना ये सबसे अच्छी बात है. और ये चलिए क्या कमाल की गेंदबाजी देखिए यहाँ पर, और एक सफलता मिलता हुआ. चौथी ओवर के देखिए आखिरी गेंद के ओवर 27 पे 6. ये चेहरा गर्माता भी न होता, ये चेहरा गर्माता भी न होता, इन आँखों का रंग गुलाबी न होता. वाह! तुम्हारी कसम मैं शराबी न होता, तुम्हारी कसम मैं शराबी न होता, तुम्हारी कसम मैं शराबी ना होता, तुम्हारी कसम मैं शराबी ना होता. तर हरीश्वरजी भगत साहेब यांच्याकडून आपण पाहतोय सचिनसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. तसेच किरणजी भगत साहेब यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलाय. एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या या सचिन टिचकुलेसाठी. क्या बात है, तुम्हारी कसम मैं शराबी ना होता. लाजवाब डीजे यहाँ पर दिल जीतते हुए, और एन्जॉयमेंट पाहायला मिळतीये. गावदेवी उसराई चषक 2022 चा पूर्वार्ध फुल एन्जॉयमेंट. सचिन टिचकुले यावेळेस मंचावर उपस्थित आपण पाहतो ज्युनियर आनंद शिंदे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. क्या गो टू बात. कॉम बॉक्स. क्या बात है, सचिन जी टिचकुले देखिए क्या बढ़िया डांसिंग. कैमरा में छा गए हैं, और यहाँ पर देखिए गेंदबाज भी छाते हुए. लाजवाब गेंदबाजी, वाह रे वाह. सचिन जी टिचकुले देखिए बता रहे हैं, सब पी गए मिला के जवानी शराब में, मैं पी गया सब पी गए हैं मिलाकर पानी शराब में, मैं पी गया मिला के अपनी जवानी शराब में. तो चलिए बहुत बढ़िया. देखिए पिछले गाने के ऊपर आपने देखा उनकी डांस, और उसे क्या बात है, कमेंट्री के लिए भी यहाँ पर देखिए 300 रुपया. क्या बात है सचिन जी, ये सब आपकी है, आपने रंग डाले हैं यहाँ पर आकर. और तो चलिए बात करेंगे यहाँ पर 29 रन और 6 विकेट. देखिए एक वर्ल्ड कप की मुझे याद आ रही है, आशीष नेहरा ने जो 6 विकेट ताबड़तोड़ चटकाए थे इंग्लैंड के साथ. स्थिति ऐसा था यहाँ पर 29 के ऊपर देखिए यहाँ पर 6 विकेट गिरता हुआ. लाजवाब. चलिए उससे भी ज्यादा. और ये चलिए गेंद तो ऊंचाई ली है. वाना 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 ग्रेट 6. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा, अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा. माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा, माझे रंभा ग सावळ्याची लाडकी रंभा, माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा. क्या बात है, टूर्नामेंट का देखिए पहला साल और खूबसूरत नजारा देखिए, अद्भुत. तालियां बजनी चाहिए हमेशा.
तालियों के ऊपर देखिए ना कोई पैसा लगता है, लेकिन तालियां एक ऐसा चीज है इंसान के अंदर वो आत्मविश्वास कॉन्फिडेंट देती है, अब हारी हुई बाजी को जीत में बदल सकते हो। इसलिए अक्सर टीम देखिए तालियां बजाते रहते हैं। जय बजरंग गोरसाई बहुत टीम देख लीजिए, हमेशा उनके खिलाड़ी डगआउट पर बैठकर तालियां से बहुत उत्साहित करते हैं, प्रमोट हमेशा करते हैं। नहीं, सचिन जी का रंग मत देखिए, कहते हैं बुरी नजर से देखो, बुरी नजर से देखो तो हर चीज बुरी लगती है, अच्छी नजर से देखो ना वेस्ट इंडीज की लड़की भी आलिया भट्ट लगती है। क्या बात, क्या बात, क्या बात। नजर अच्छी होना चाहिए, फिर हमें ये सचिन भी देखे, सलमान से कम नहीं, सल्लू ऋतिक रोशन से कम नहीं, क्या बढ़िया देखिए, नजर अच्छी हो तो फिर हर कोई देखिए हमें खूबसूरत दिखेंगे। यहाँ पर टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 35 रन, बहुत बढ़िया देखिए महफिल, इस टूर्नामेंट एक यादगार रहेगा संदेश जी, बहुत बढ़िया देखिए। लग नहीं है रात यहाँ पर 1 बजा है, ऐसा लग रहा है कि शाम का जाम अभी तैयार हो रहा है। क्या बहुत बढ़िया माहौल देखिए आयोजन करता हूँ की तरफ से। वाइड का इजाफा बिन पायल से बचे घुंघरू बगैर महीने से 1 रन लेते हुए, और कहते हैं ना दूसरे के कंधों में हमेशा जनाजा, खुद की कंधों में हमेशा जिम्मेदारी। रन नहीं आ रहा है, यहाँ पर बहुत समय से इंतजार हो रहा है, कम से कम 1 चौके छक्के आ जाए, जैसे कहते हैं ना मेरी सपनों की रानी का, भाई रानी नहीं छक्का, यह चौका कब आएगा? अगर अंतिम गेंद के ऊपर आ गया 1 चौका या छक्का, फिर लो फाइटिंग टोटल हम कह सकते हैं संदेश जी, शायद मैच में एक जान आ सकता है एक, क्योंकि आजकल देखिए कोई भी टोटल को हमें छोटा नहीं मानना चाहिए। गेंदबाज तैयार, और ये चलिए खूबसूरत कलाई यहाँ पर, और ये देखिए यहाँ पर इसे कहते हैं तेरी जुल्फों में खो जाना चाहता हूं, पर तू तेल इतना लगाती है मैं हर बार फिसल जाता हूं। जब भी बड़ा हिट खेलने जाते हैं तब तक विकेट गिरता हुआ, इनिंग हो गई समाप्त, और 36 के ऊपर। क्या बात है, क्या बात है। मुझे तो लगता है सचिन जी को पुष्पा 2 में ले जाइए भाई, बहुत बढ़िया एक्टिंग कला देखिए यहाँ पर। और रोशन जी पाटिल तारा देखिए जुड़ेंगे कमेंट्री बॉक्स पर। सचिन जी देखिए क्या जान डाल दी इस पूरे आयोजन करता हूँ भी देखिए, मैच आनंद मजा लेते हुए। और यहाँ पर टारगेट की बात करेंगे, कितने हैं? 37 रनों के एक छोटा सा टारगेट है, लेकिन कहते हैं ना भैंस ने अगर जियो का सिम खाया तो ये मत सोचे अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है गोबरी भी दे सकती है। भलाई यहाँ पर 37 रनों की टारगेट है, ये मत सोचे मुकाबला जीत गए, क्योंकि रोशन जी 2 वैक्सीन लेकर जब हम सुरक्षित नहीं थे तो फिर ये टारगेट कितना सुरक्षित रहेगा, कितना मुश्किल रहेगा, ये आने वाला वक्त ही बताएगा। और काचा बादाम क्या सुपर देखिए यहाँ पर डांसिंग देखने को मिलता हुआ, मैच में भी मजा, और मैदान पर देखिए मंच पर भी बहुत बढ़िया मजा मिलता हुआ। तो चलिए कौन सी टीम यहाँ से क्वालिफाई करेगी उसका भी हम जिक्र करने जाएंगे, क्योंकि यहाँ से स्कोर मिलने के साथ हमें ये अंदाजा मिल गया कि कौन सी टीम आज हाईएस्ट स्कोर से जीत दर्ज की है, क्योंकि ये लो स्कोर बना है तो वो टीम सीधा तीसरे राउंड पर पहुंच रही है। तर नक्कीच बाबूशाह सर आपण पाहतोय खानाव संघ क्वालिफाय झालाय, तर श्री छत्रपती नेरे संघ विपक्ष चिंचवली या 2 संघांमध्ये इथे नाणेफेक केली जाईल। विनंती असेल दोन्ही संघाच्या संघ नायकाला की आपण नाणेफेक करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे। तर नक्कीच ही मॅच मात्र पाहतोय आपण विगर आणि दुंद्रे या दुंद्रेपाडा या 2 संघादरम्यान ही मॅच पाहतोय। तर आपण पाहतो पहिलं सत्र मात्र समाप्त झालं आहे, येणारे 30 चेंडू आणि 37 धावांची मात्र गरज असणार आहे। यस थँक्यू महबूब। स्क्रीनमध्ये तुम्ही पाहताय खरं तर आता अर्धचंद्र पहिल्यांदा नीलांब स्ट्रॉंग केला या खरं तर चंद्रावरती, आणि असं म्हटलं तर पहिला जो काही व्यक्ती जी गोष्ट खरं तर खूप महत्त्वाची राहते, आणि आज
पहिल्यांदा आयोजन या ठिकाणी खरं तर आपण पाहत आहे युवा सेना व ग्रामस्थ मंडळ उसारली खुर्द आयोजित उसराई चषक 2022. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिल्या गोष्टीला कधीच आपण विसरत नाही आणि पहिल्याच पर्वामध्ये मात्र ज्या पद्धतीनं हे आयोजन केलंय खरं तर डोळ्यांची पारणे फेडतील एवढं असं हे नेत्रदीपक आयोजन अप्रतिम. खरं तर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आमच्या सर्व आयोजकांचं. आणि आज खरं तर IPLमध्ये चीअर गर्ल्स देखील फिक्या पडतील एवढं चांगलं या ठिकाणी चेअरअप्स करतात सचिन टिचकुले उर्फ ज्युनियर आनंद शिंदे त्यांचा तुम्ही डान्स पाहताय. खरं तर यांना पहिल्यांदा आम्ही पाहिलं होतं विवेकजी भोईर यांच्या फेसबुक लाईव्हवरती आणि आज पुन्हा एकदा लाईव्ह एंटरटेनमेंट त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना त्यांना ही शुभेच्छा. तर मॅचला सुरुवात झाली आहे. टार्गेट भरपूर छोटं आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी खरं तर विगर संघाची ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना दोस्ती स्पोर्ट्स विगर हा संघ तुम्ही पाहता मैदानामध्ये खेळत आहे. सुनीलदादा पाटील यांचा आवाज उल्लेख केला जाईल. रायगड ठाणा ही मॅच आम्ही अनेक ठिकाणी पाहिली परंतु न भूतो न भविष्यती अशी मॅच जर का तुम्ही पाहिली असेल ती खरं तर ती स्पर्धा आमदार चषक विगर त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिली होती. जीवित मात्र तिथून मात्र नावारूपाला आला भरपूर चांगला खेळ केला आणि त्या स्पर्धेचे दमदार आयोजक सुनीलजी पाटील यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना यावर्षी देखील मोठ्या थाटामाटानं जी स्पर्धा आपण पाहिली विगर नगरीमध्ये सातत्यानं ते आयोजन आपण नेहमी पाहिलं. खरं तर विगरच्या धर्तीवरती त्या स्पर्धेचे जनक सुनीलजी पाटील यांचा यावरजून उल्लेख करूया. तो ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये गेले राकेश फडके आणि त्याच्याबरोबरने असेल वैभव पाटील. गोलंदाजी मार्गपदी बॉलच तयार होतोय रोशन करमेलकर दुंद्रेपारा टीमचा हा खेळाडू रोशन कारमेलकर. धावसंख्येत आपण विचार केला तर 30 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 37. पहिला वेगवान बॉल होता लाऊड ऑफिस आली होती अगदी फुलर लेनचा चेंडू. यावेळेस सिली खरं तर बिडॉनच्या दिशेमध्ये शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेमध्ये बॉल गेला. लेग बायच्या स्वरूपात मात्र रन्स डिक्लेअर केली पंचांनी त्यामुळे मात्र अव्वांतरच्या स्वरूपामध्ये अकाउंट ओपन झालं बॅटिंग करणाऱ्या खरं तर विगर संघाचं. तर तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. तिसरे पंच म्हणून आता नागेश खंडागले आपण यांना पाचारण करूया कारण हेमंत भगत स्वतः एक चांगले खेळाडू आहेत. मुकेशा देखील आपण आवर्जून उल्लेख स्वतः चांगले खेळाडू आहेत आणि तेवढेच चांगले आयोजक देखील आहेत. सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये बॉलरच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेला आहे आणि इथे जर का त्रुटी आढळल्या पुढच्या बॉलवरती तर नक्कीच त्याला इथे पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. यात मात्र शंका नसणार आहे. आज नेरे दोंदरे विभागातील सर्व संघ आपण मैदानामध्ये खेळत असताना पाहतोय. पुढच्या मॅचसाठी आपण दोन्ही टीमला इन्व्हाइट करूया. खरं तर नेरे आणि त्याच्या बरोबरीने खेळणारा संघ असेल चिंचवली. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे आणि टॉस केला जाईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा वेगवान फटका वैभवसाठी. खरं तर हा बॉल अतिशय चांगला होता त्याने मोठा फटका खेळायचा होता पण इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक डोळे बंद करून एखादा आपण शॉर्ट सिलेक्शन करू तशा पद्धतीचा हा चेंडू हा फटका होता आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. तिसऱ्या पंचाची मागणी आणि सौरभ मैदानाच्या आतमध्ये योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू या ती मात्र शंका नसणार आहे कारण कोणत्याही संघावरती अन्याय होणार याची काळजी मात्र आमच्या आयोजकांनी घेतली आहे. पहिलं पर्व आणि पहिल्याच पर्वामध्ये मात्र यशाच्या उंच शिखरावरती जाणारी खरं तर आपण ही स्पर्धा पाहतो उसराई चषक 2022 अप्रतिम असं हे आयोजन. बॉल तयार पुन्हा ओव्हर द विकेट वेगवान चेंडू यॉर्करचा प्रयत्न होता अगदी पॉपिंग क्रीजमध्ये बॉल लँड झाला त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये भिसावला. धावा जरी कमी असल्या तरी आम्ही संघर्ष करू हे मात्र सांगत असताना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन कारमेलकर त्याने मात्र आतापर्यंत 3 चेंडू फेकले फक्त सिंगल रन खर्च केले ती देखील लेग बायच्या स्वरूपात म्हणजे लिगल स्वरूपात एकही धाव आलेली नाही आहे या सामन्यामध्ये बिगर संघाला. चांगला संघ. पुन्हा एकदा वेगवान बॉल होता अगदी टप्पा पडल्यानंतर खाली राहिला बॉल सबमरीन डिलिव्हरी तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये मात्र डिलिव्हर केली आहे विकेटवरती रोशन. तर मी विनंती करेन रोशन गार्गे एंटरप्राइजेस आणि या स्पर्धेचे आमचे स्पॉन्सर सन्माननीय विवेकजी भोईर साहेब. इलेक्ट्रिक बाईक आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय ती आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केले तब्बल 1 लाखाची इलेक्ट्रिक बाईक प्रथमच आपण नाईट स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि दानशूर व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं रोशन योगेश वाघ येणार आहेत आदिवासी समाजाचे समालोचक आणि त्यांना सुद्धा विवेकजी भोईर साहेबांनी स्पॉन्सर केले आणि त्यांनी सांगितले माझी मर्सिडीज त्यांना पिकअप करणार आहे. किती मोठं मन आहे. साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. येस विवेकजी भोईर म्हटलं की एक खरं तर वेगळं वर्सटाईल पर्सनॅलिटी असणं व्यक्तिमत्व. खरं विचुंब प्रीमियर लीगमध्ये दादांच्या समवेत आम्ही समालोचन देखील केलं.
त्यामुळे विवेकजी भोईर यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी. खरं तर अप्रतिम योगदान राहिले आणि क्रिकेट स्पर्धेमध्ये नेहमी चांगलं त्यांचं पाठबळ राहिले आणि त्यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा देखील आपण विसंबे नगरीमध्ये पाहिली आहे. बॉल तयार पुन्हा एकदा रोशन. वैभवसाठी फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडमध्ये व्ही सेपमध्ये हा फटका होता. मिडॉनमध्ये बॉल गेला त्यानंतर मात्र लॉंगॉनमधला क्षेत्ररक्षक बॉल खाली आला. चेंडू उचलणार फेकणार दरम्यान सिंगल रन मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या दोस्ती स्पोर्ट्स बिगर टीमला. चला चिंचवली टीमच्या बाजूने टॉस लागलाय तर टीमला विनंती असेल आपला हा सामना संपला. आपला जो काय निर्णय असेल आपण तात्काळ मैदानात ताबा घ्यायचा आहे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिगर टीमची धावसंख्या धावफलकामध्ये लागली ती म्हणजे बिनबाद 2 धावा. 2 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 37 धावांचा पाठलाग म्हणजे आता येणारे बॉल असेल या ठिकाणी 24 आणि विजयासाठी 35 रनची गरज असेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या बिगर टीमला. चला शॉर्ट टीम मीटिंग करा प्लीज. कानाव संघाला बाय मिळाली. खरं तर पहिल्या फेरीमध्ये या संघानं मात्र जास्तीत जास्त धावा केल्या त्यामुळे या टीमला बाय मिळाली. यानंतरचा होणारा सामना नेरे विपक्ष चिंचवली या दोन टीमच्या दरम्यान आणि यातून जो जिंकेल तो मात्र खेळेल. खरं तर पुढचा सामना साई स्टार विगर संघासोबत म्हणजे विगर संघ जर जिंकला तर एकाच गावातील 2 संघ म्हणजे एक वेगळा सामना तुम्हाला रफ अँड टफ मॅच खरं तर पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा प्लीज. थोडी घाई करा बघा वेळ जास्त होतोय आणि आपण आम्हाला इथे सहकार्य करायचं आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. अजून येणारे बॉल 24 आणि विजयासाठी 35 रनची गरज. सामना अजूनही संपलेला नाही आहे. दुंद्रेपाडा टीमला मात्र इथे संघर्ष करावा लागेल. चांगला स्टार्ट मात्र दिला खरं तर रोशन कार्मेलकर या गोलंदाजाने सुरुवात चांगली करून दिली आपल्या टीमला. सातत्य टिकवावं लागेल पुढच्या बॉलर्सला. वैभव पाटील आणि त्याच्या बरोबरीने येणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता वैभव खरं तर राकेश अक्षय पाटीलचा देखील तुम्हाला खेळ पाहायला मिळेल. टीममधला अतिशय विस्फोटक असा हा खेळाडू परंतु मैदानामध्ये आता भागीदारीला महत्व आहे. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. दुंद्रेपाडा टीमला आता विनंती आली आमच्या आयोजकांकडून आपण जास्त वेळ घेत आहे प्लीज आपण सहकार्य करा. तिसऱ्या रात्रीमध्ये आज 10चा पोल 8 संघ 8 सामने आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. सुपर 8मध्ये 2 संघ क्वालिफाय केले जातील त्यामुळे प्रत्येक मॅचला विशेष महत्त्व राहील आजच्या रात्रीमध्ये. गोलंदाजी मार्कमध्ये बॉल तयार होतोय जितू उलबेकर. समोर असेल वैभव पाटील. सेकंड ओव्हर आणि खूप निर्णायक षटक असेल या मॅचमधलं. राऊंड विकेट पुन्हा एकदा वेगवान बॉल. बघा हाईट किती आहे तुम्ही अपील जरूर करताय. हाईट फॅक्टर देखील ग्राह्य धरला जाईल. अगदी कमरेच्या दिशेने हा बॉल आदळला होता आणि एकाच पटरीमध्ये 2 ट्रेन त्यामुळे मात्र आता इथून परतावा लागेल वैभव पाटील या खेळाडूला. रनआउटच्या स्वरूपात हा पहिला धक्का बसला. सांघिक यश मिळालं ते म्हणजे दुंद्रेपाडा टीमला. बेकार फार वाकडा वाकडा पळाला पण काय नाही जमला. विकेटची गरज होती. आता आनंद शिंदे यांना थोडीशी बॅटरी चार्ज करावी लागेल. त्यानंतर एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर चांगलं त्यांचं नृत्य आपण पाहिलं आणि खरं तर कर्ली हेअरस्टाईल त्यांची आपण पाहिली. लसित मलिंगाची मला आठवण झाली परंतु हे ज्युनियर आनंद शिंदे आहे आणि चांगलं डान्स त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिला. आणि शेवटच्या नाईटला माटे अंपायर आणि त्यांच्या बरोबरीने आमच्या असतील ज्युनियर आनंद शिंदे म्हणजे खरं तर वेगळाच तुम्हाला योगायोग पाहायला मिळेल या मैदानावरती आणि भरपूर एंटरटेनमेंट. क्रिकेट विथ एंटरटेनमेंट आणि आनंद शिंदे सचिन टिचकुले आमच्या समोर जॉईन होतील. त्यांचं तुम्हाला नृत्य पाहायला मिळेल आणि प्लस त्याच्यामध्ये मुरबाडचे आमचे एक समालोचक खरं तर समाजाचा उल्लेख करणं चुकीचं आहे. वनवासी समाजाचे समालोचक आहेत कारण सर्व धर्म समभाव हा खरा तर प्रेरक विचार आपल्याला छत्रपती शिवरायांनी दिला आहे. ओव्हर द विकेट वेगवान बॉल होता. सफल झाले फक्त दिशा दिली बॉलला. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निकचा वापर बॉल झाला डिफाईन लेगच्या दिशेमध्ये. फिल्डर्स त्या ठिकाणी फंबल झाले. आतोनात प्रयत्न आपण पाहिले त्या ठिकाणी डीपमध्ये. त्यानंतर मात्र 3री रन घेण्याचा प्रयत्न केला दोन्ही खेळाडूंनी आणि 3 धावा देखील कंप्लीट. बघा एक रन्स महत्त्वाचे. लेग बायच्या स्वरूपात मात्र 3 धावा आल्या. धावा कशा का होईना येणं गरजेचं आहे कारण लो स्कोरिंग मॅच आहे आणि अशा क्रुशल परिस्थितीमध्ये एक रन्स महत्त्वाचे आहे. ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये. कारण एका धावेनं खरं तर इतिहास रचला जातो आणि आज मुंबई इंडियन्स संघाला गरज आहे अर्जुन तेंडुलकरची. सलग 7वा पराभव. मुंबई इंडियन्सचे फॅन्स मात्र प्रचंड नाराज आहे आणि त्या संघाला मात्र 7वा पराभवाला सामोरं जावं लागलं आणि पुन्हा एकदा वेल फिनिशर माही
याचा जलवा आपण आजच्या रात्रीमध्ये पाहिला. 3 धावा या बॉलवरती आल्या. आता येणारे बॉल असेल या ठिकाणी 23 विजयासाठी 31 रनची गरज. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडमध्ये अलॉंग द कार्पेट. बॉल चालला या ठिकाणी कावकर क्षेत्रामध्ये. फिल्डर्स मात्र बॉलपर्यंत पोहोचतील. चेंडू उचलणार फेकण्यादरम्यान सिंगल रन मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या दोस्ती स्पोर्ट्स अकोले टीमला धावसंख्येत वाढ. दोस्ती स्पोर्ट्स बिगर माफी असावी या टीमला मात्र ही रन्स मिळाली. आता येणारे बॉल असेल 22 आणि विजयासाठी 30 रनची गरज. अकोर्ली संघ खरं तर या स्पर्धेतून माघारी परतला. परंतु बिगरचे 2 संघ आहेत. चौथ्या सामन्यामध्ये 6 स्टार विगर संघानं मात्र विजय संपादन केला. यॉर्करचा प्रयत्न लाऊड ऑफी झाली आहे. कोलात टाकलेला हा चेंडू होता आणि त्यानंतर मात्र आता अजून एक डॉट बॉल. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिरावलेली. आता येणारे बॉल असेल 21 विजयासाठी 30 रनची गरज. 21 चेंडू आणि 30 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. कोणता संघ असेल विजेता हे मात्र पाहावं लागेल. आनंद शिंदे खरं तर भरपूर गरम झाल्या. तर थोडंसं कूलरची हवा पुन्हा एकदा ते नक्कीच इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. यॉर्करचा प्रयत्न क्लीन बॉल झाला खेळाडू. त्यानंतर मात्र अजून एक मोठा धक्का. अक्षय पाटील बिग विकेट. सेकंड मात्र या ठिकाणी विकेट मात्र प्राप्त करतो दुंद्रेपाडा संघ. आजकालचे पोरांचं कोंबडं केस र आजकालचे पोरांचं कोंबडं केस. आजकालची पोरींचं पोपो केस ग आजकालची पोरींचं पोपो केस. लाजवाब. खरं तर आज भरपूर एंटरटेनमेंट. सचिन टिचकुले ज्युनियर आनंद शिंदे यांच्या माध्यमातून जबरदस्त डान्स त्यांचा तुम्ही पाहिला आणि दिलदार आहेत. आमच्या डीजे ऑपरेटरला देखील त्यांनी टिप दिली. त्यानंतर समालोचक बाबू शहाना देखील टिप दिली आहे. 19 बॉल आणि 30 रनची गरज. विकेट मात्र मिळाला तो म्हणजे दुंद्रेपाडा टीमला. आता संघ मात्र आता अडचणीमध्ये आहे. या अडचणीतून मात्र कोणता खेळाडू आपल्या संघाच्या मदतीला धावून येईल हे देखील पाहावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल स्वप्नील पाटील. एका बाजूला राकेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला असेल स्वप्नील पाटील स्ट्रायकिंग एंडला. निर्णायक मात्र क्षण आला या सामन्याचा. दुंद्रेपाडा संघ खरं तर हार मानण्यास तयार नाहीये. आतापर्यंत चांगला संघर्ष या टीमच्या माध्यमातून. चांगला फटका. शॉट एक्सचा कव्हरला बीट केलंय. गॅप शोधला 2 क्षेत्रक्षण मधून मात्र बॉल चालला डीप मध्ये. त्यानंतर मात्र फिल्डर्स बॉलमध्ये पोहोचले. चेंडू उचलणार फेकण्यादरम्यान 2 धावा मिळतील. त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या दोस्ती स्पोर्ट्स विगर टीमला धावसंख्येत वाढ. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 2 गडी बाद 9 धावा. नको चिंबारी नको तो पापलेट. नको चिंबारी नको तो पापलेट. एकच मनान हाय मोठ्या आवरीनं झावाला आयलू. तुझी शिपली दे तस काय. मोठ्या आवरीनं झावाला आयलू. तुझी शिपली दे तस काय. देना लाजवाब. खरं तर चांगलं एंटरटेनमेंट तुम्ही पाहता आमच्या खरं तर व्यासपीठावरती. चला पुन्हा एकदा थर्ड अंपायर कंपल्सरी असेल. सौरभ मैदानात आबा घ्या आपण प्लीज. कारण पहिल्या षटकामध्ये या गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला होता. त्यामुळे पुन्हा एकदा कंपल्सरी थर्ड अंपायर असेल. या षटकामध्ये सेकंड स्पेल टाकण्यासाठी हा खेळाडू सज्ज झाला रोशन कारमेलकर. निर्णायक षटक असेल कारण पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 2. आता येणारे बॉल असेल 18 आणि विजयासाठी 28 रनची गरज. रोशन करमेलकर हा खेळाडू मैदानामध्ये आहे दुंद्रेपाडा टीमचा. अतिशय चांगली बॉलिंग ॲक्शन. त्याच एंडने मात्र पुन्हा एकदा हा षटक फेकेल आणि समोर असेल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील. त्याच्या बोलण्याचं स्वप्नील पाटील. 18 बॉल आणि 28 धावांची गरज असेल मॅचमध्ये विजयासाठी दोस्ती स्पोर्ट्स विगर टीमला. म्हणजे चेंडू आणि धावांमधलं अंतर तुम्हाला फक्त 10च आहे. म्हणजे एखादा मोठा फटका जरी आला तरी या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय विगर संघ. आणि दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर का विचार केला शेवटपर्यंत संघर्ष करणं ही खरं तर दुंद्रेपाडा संघाची ओळख आहे. त्यामुळे हा सामना तुम्हाला अतिशय रफ अँड टफ पाहायला मिळेल यात 3 मात्र शंका नसणार आहे. लोअर फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये हा फटका. डीपमध्ये बॉल चाललाय. पहिली रन्स अतिशय वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी निघाले दोन्ही खेळाडू. धोका सांभाळला जाईल का तर नाही आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र या धावा पूर्ण करत असताना दोन्ही खेळाडू
विकेट किपरच्या चेहऱ्यावर तुम्हाला फ्रस्ट्रेशन पाहायला मिळेल, कारण या क्षणाला एक एक रन्स महत्त्वाचे आहे. ती रन्स मात्र रोकायची आहे दुंद्रेपाडा टीमला. जंगल हो या जिंदगी जीतेगा वही जो जान से लढेगा. खरं तर तुम्हाला इथे भरपूर संघर्ष करावा लागेल आणि इथे मात्र कंबर कसावी लागेल आपल्या संघाच्या विजयासाठी. कारण आता येणारे बॉल 17 विजयासाठी 26 रनची गरज. 17 चेंडू आणि 26 धाबा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीमधला हा शेवटचा सामना धुंद्रेपाडा विपक्ष दोस्ती स्पोर्ट्स विगर या दोन टीमच्या दरम्यान मात्र हा मोठा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रोशन तयार पुन्हा त्या लेफ्ट आर्म द विकेट. फुलर लेनचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. बराच काल चेंडू हवेमध्ये सेफ लँडिंग झालाय. बॉल अगदी मिड ऑफच्या दिशेमध्ये बॉल पडला. त्यानंतर मात्र डीप मधला बॉल क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी या दोन्ही खेळाडूंकडे होता आणि 2 धावा मात्र कंप्लीट करत असताना दोन्ही खेळाडू. येणारे बॉल असेल 16 आणि आता विजयासाठी आता 24 रनची गरज. 16 चेंडू आणि 24 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय. चला पंच योग्य निर्णय देतील त्यात मात्र शंका नसणार. सौरभ स्वतः चांगले खेळाडू आहेत टीमचे आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. जर का बॉलच्या शैलीमध्ये आक्षेप आढळला तर नक्कीच ते योग्य निर्णय देतील यात मात्र शंका नसणार आहे. रोशन करमेलकर हा गोलंदाज टीममधला प्रमुख खेळाडू. त्याच्या शैलीमध्ये आक्षेप. यॉर्करचा प्रयत्न पुन्हा एकदा दांडी गुल आणि त्यानंतर मात्र अजून एक धक्का बसला तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या दोस्ती स्पोर्ट्स विगर टीमला. हिंगलय देवी हिंगलय देवी हिंगलय देवी तू वेसावे गावचे पाठीशी उभी गोरायली. हिंगलय देवी तू वेसावे गावचे पाठीशी उभी गोरायली. हिंगलय देवी तू वेसावे गावचे पाठीशी उभी गोरायली. ओ हिंगलय देवी तू वेसावे गावचे पाठीशी उभी गोरायली. हिंगलय देवी तू वेसावे गावचे पाठीशी उभी गोरायली. वेसावे गावाला पावन झाली. वेसावे गावाला पावन झाली झाली झाली. हिंगलय देवी तू वेसावे गावचे पाठीशी उभी गोरायली. हिंगलय देवी तू वेसावे गावचे पाठीशी उभी गोरायली. 15 बॉल आणि 24 रनची गरज. निर्णायक क्षणाला मात्र हा विकेट. 2.3 चेंडूचा खेळ संपला. आतापर्यंत विगर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 3 गडी बाद 13 धावा. थोडासा बॅकफुटला आहे हा संघ. आता इथे मात्र अडचणीमध्ये वाढ होत चालली आहे पण तो अजूनही सामना बॅलन्स आहे. संघ दोन्ही बॅलन्स आहेत. या क्षणाला कमबॅक करावं लागेल विगर संघाच्या फलंदाजांना. स्वस्तिक पाटील त्याच्याबरोबर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल तो म्हणजे स्वप्नील पाटील. हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चौथ्या आणि 3ऱ्या क्रमांकाचे हे 2 खेळाडू. 15 चेंडू आणि आता 24 रनची गरज. 15 बॉल आणि 24 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आले. त्यामुळे रोशन करमेलकर चे हे 3 चेंडू अतिशय निर्णायक असतील. मागे लागलेली संकट खरं तर तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग सापडून देत असतात. त्यामुळे तुम्हाला इथे संकटांवरती मात करावी लागेल. पुन्हा एकदा शफल झाले होते. शरीराचा भेद घेणारा बॉल पंच दर्शवता हाईट फॅक्टर. नॉ स्ट्रायकिंग एंडला हा थ्रो झालाय. सुनील तांडे सर यांनी 3ऱ्या पंचाने रेफर केलंय. जाऊया आपण पुन्हा एकदा वॉर रूम मध्ये जिथे आमचे टेक्निशियन असतील संदेश शेळके. 3रे पंच देखील आमच्या समोर जॉईन होतील. स्वतः जीवनची गावण आमचे आयोजक देखील असतील आणि योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. DRS डिसिजन सिस्टीम रिव्ह्यू करतर आणि इथे निर्णय आला नॉट आउट. बघा हेमंत भगत स्वतः चांगले खेळाडू अगदी तात्काळ त्याने हा डिसिजन घेतला. लेग बायच्या स्वरूपात रन मिळेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या विगर टीमला. एक रन्स करतं प्रेम महत्त्वाचे आहे कारण स्पर्धेमध्ये प्रदूषण मुक्त अशी इलेक्ट्रिक स्कूटी आहे. प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि याचे पुरस्कार आहेत गार्गे एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय विवेक शेठ भोईर यांच्या माध्यमातून मात्र ही बाईक मिळाली आमच्या स्पर्धेला. त्यांचा आम्ही मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. अप्रतिम असं योगदान. क्रिकेटला धर्म मानणारे क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आदरणीय विवेक शेठ भोईर. आणि आज खरं तर आज एंटरटेनमेंट तुम्ही पाहताय या ठिकाणी सचिनजी टिचकुले यांच्या माध्यमातून ज्युनियर आनंद शिंदे कर्ली हेअरस्टाईल आणि त्याचबरोबर त्यांची एक वेगळी वर्सटाईल युनिक खरं तर डान्सची स्टाईल तुम्ही पाहता आमच्या स्क्रीनवरती सातत्याने. त्यांचंही कौतुक करूया. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला पुन्हा अलॉंग द कार्पेट. बॉल मात्र चला 20 सेपमध्ये लॉंग ऑफच्या रिझनमध्ये सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि हा यशस्वी प्रयत्न झाला. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आल्या.
धावसंख्येत वाढ झाली. धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 3 गडी बाद. या ठिकाणी धावा स्कोर करत या 16. आता येणारे बॉल 13 आणि विजयासाठी 21 रनची गरज आहे. 13 चेंडू आणि 21 धावा म्हणजे हा चेंडू निर्णायक असेल. इथे जर का एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण करेल तो म्हणजे विगर संघ. आणि जर का एखादा डॉट बॉल किंवा विकेट आला तर प्रेशर वाढेल. विगर संघामध्ये बॅक टू द बॉलर खेळले. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. नेमबाजीमध्ये तुम्हाला निष्णात व्हावं लागेल. दुसऱ्यांदा संधी निर्माण झाली ती देखील गमावली आहे. बघा संधी चालून येते. त्या संधी सोनं मात्र आता इथे धुंद्रेपाडा टीमला करता आलेलं नाहीये. या बॉलमध्ये 2 धाबा आल्या. आता येणारे बॉल असेल 12. विजयासाठी 19 रनची गरज. 12 चेंडू आणि 19 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलंय धुंद्रेपाडा टीमसाठी. मुकेश दादा आधार स्तंभ स्पर्धेचा आहे तो शिल्पकार. त्याच्या नावाचा होतो या नेहमी साऱ्या पंचायत जय जयकार. हे मन भागत क्रिकेटपटू महान घडविले खेळाडू अनेक. हे मन भागत क्रिकेटपटू महान घडविले खेळाडू अनेक. रायगड ठाण्यात गाजतोय आज गावते मी उसराई चषक. रायगड ठाण्यात गाजतोय आज गावते मी उसराई चषक. तरुणांचा प्रेरणास्थान मुकेश भगत गावाची शान. हे घेऊन भरारी गरुड समान गाठले यशाचे ते आसमान. जितेंद्र भगत आहे सोबतीला आहे तो सहयोजक. जितेंद्र भगत आहे सोबतीला आहे तो सहयोजक. रायगड ठाण्यात गाजतोय. जबरदस्त. या स्पर्धेचं हे टायटल संगीत आहे, शीर्षक गीत आहे आणि अप्रतिम कार्य राहिलं मुकेश भगत, जे खरं तर कमी वयामध्ये मात्र ज्यांना एक मोठा बहुमान मिळाला. ग्रामपंचायत सदस्य पदावधी कार्यरत आहेत. चांगलं योगदान त्यांचं राहिलं या समाजासाठी. या ग्रामपंचायतच्या सर्व हद्दीमध्ये त्यांचं चांगलं योगदान राहिलं आणि आज त्यांच्या माध्यमातून ही नाईट स्पर्धा जवळजवळ संपूर्ण रायगडभर नव्हे तर किंबहुना महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा. कारण या स्पर्धेमध्ये उद्घाटनीय कार्यक्रमासाठी आपण पाहिलं मराठी सिने चित्रपटसृष्टीमधील एक महानायिका सोनालीजी कुलकर्णी यांचं ते शुभागमन. आणि आज येत्या 5 रात्रीमध्ये अनेक सारे मान्यवर आपण या व्यासपीठावर पाहिले. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही असं नेहमी म्हणतो आपण. आता या सामन्यामध्ये कोणता संघ उमेदीनं खेळ करेल, कारण आता 12 बॉलमध्ये 19 रन्स करायचे आणि एका बाजूने 19 धाबा रोखायच्या. त्यामुळे धुंद्रेपाडा टीमला पायाने चालणारी माणसं अंतर कापतात आणि डोक्याचा वापर करून चालणारी माणसं ही नेहमी ध्येय गाठतात. इथे मात्र डोक्याचा वापर करून चालावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. आणि एका बाजूला रोशन करमलकरनं जो चांगला स्टार्ट दिला होता, फ्लाइंग स्टार्ट ज्या या टीमला, त्यावरती मात्र सातत्य टिकवावं लागेल. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. धुंद्रेपाडा टीमला खास करून ही रिक्वेस्ट आमची असेल, आपण घाई करा, कारण अगदी वेळेचं तुम्हाला इथे निर्बंध असेल आणि या वेळेमुळे तुम्हाला इथे इनिंग समाप्त करायचे आहे. 12 चेंडू आणि 19 धावा. समोर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल स्वस्तिक पाटील. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज तयार होतोय प्रशांत सिनारे. ऑन साईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि यावेळेस मात्र हा पहिला निर्धाव चेंडू. आता 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. महेश शेलार करता धुंद्रे संघाची ही रन मशीन सध्या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक आपण इथे स्वागत करूया. अमर पाटीलचा देखील आवर्जून उल्लेख करूया. चांगला यशस्वी संघनायक आहे टीमचा. आणि आज त्याच परिसरातील हे 2 संघ, एका बाजूला आपण पाहिलं दोस्ती स्पोर्ट्स विगर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय धुंद्रेपाडा. यॉर्करचा प्रयत्न लाऊड ऑफी झाली आहे. पंचांमध्ये प्रेशर क्रिएट केला जरूर, परंतु पंच दर्शवतात पिचिंग मात्र या ठिकाणी आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी योग्य निर्णय आहे. इम्पॅक्ट लाईन ओळखली, त्यानंतर मात्र पंचाने लेग बायच्या स्वरूपात रन्स घोषित केली. आता येणारे बॉल असेल 10 आणि विजयासाठी 18 रनची गरज. 10 चेंडू आणि आता 18 धाबांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. बघा पंचांचा निर्णय हा शेवटचा आणि अंतिम असेल. धुंद्रेपाडा टीमला विनंती आहे, LB साठी रिव्ह्यू नाही. आम्ही मगाशी देखील म्हटलं अल्ट्रा एज सिस्टीम आणि DRS करते जे घेतलं जातं ते जर तंत्र विकसित झालं तर नक्कीच पंचांचं देखील कार्य थोडंसं हलकं होऊन जाईल. कारण त्याच्यासाठी देखील प्रचंड मेहनत आता या लाईव्ह टेलिकास्ट टीमला देखील घ्यावी लागेल. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट नुकतंच 1 लाख सबस्क्रायबर ज्यांच्या पूर्ण झालेत आणि इथे योग्य निर्णय. तुम्ही पाहताय स्क्रीनमध्ये शपथ झाला हा खेळाडू
आणि त्यानंतर मात्र अगदी टोक्रशर चेंडू होता. बुटाचा वेध घेणारा, शूचा वेध घेणारा हा बॉल परफेक्ट यॉर्कर परंतु लाईन पाहिली पंचाने. त्यानंतर मात्र हा योग्य निर्णय दिला. DK चोरगे बेलवली, त्यानंतर सुनील तांडे सर स्क्वेअर लेग पंच बेलवली, त्यानंतर आपल्या जीवनजी गावंड याचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन. दुंद्रेपाडा संघाला विनंती आली आपण जास्त वेळ घेता प्लीज, आपण थोडं सहकार्य करा. शेवटचे बॉल 10, विजयासाठी 18 रनची गरज आहे. म्हणजे एखाद दुसरा मोठा फटका जर आला तरी या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल दोस्ती स्पोर्ट्स विगर संघ. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न होता, जमिनीला घरंगळणारा हा फटका. सिली मिडॉफच्या दिशेमध्ये बॉल गेला, त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करायचा आहे आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल फलंदाजाला. स्वस्तिकला मात्र इथून परतावा लागेल. सांघिक यश माल दुंद्रेपाडा टीमला. आता येणारे बॉल 9 आणि विजयासाठी 17 रनची गरज. SP तो आजा रसिया नहीं तो मैं चली तो आजा रसिया नहीं तो मैं चली. शेवटचे 9 बॉल आणि आता विजयासाठी 17 रनची गरज. 20 धावा धावफलकावरती गडी बाद झाले 4. यशापर्यंत पोहोचण्यासाठी अपयशाच्या वाटेवरून तुम्हाला जावं लागतं. बघा अजूनही वेळ गेलेला नाहीये, सामना अजूनही संपलेला नाहीये. तुमच्या वाटेला किती संकट आहेत हे देवाला सांगू नका, संकटांना सांगा माझ्यासोबत देव आहे. आणि इथे मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं नेहमी म्हटलं जातं. प्रयत्नांचे कर रगडता खरं तर वाऊचे कर रगडता तेली गळे असं नेहमी म्हटलंय. आणि इथे हा प्रयत्न करावा लागेल. मिस टायमिंग पुन्हा एकदा शॉर्ट एक्सचा कव्हर रिझन मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल पकडला गेला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा दबाव परिस्थिती विगर संघावरती. अजून एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या दोस्ती स्पोर्ट्स विगर टीमला. खरं तर आता या मॅचमध्ये तेवढा दम राहिलेला नाही आहे. एकतर्फा सामना होत चालला. विगर संघ त्यांच्या वाटेला संघर्ष आला आहे. भरपूर अपेक्षा अक्षयकडून होत्या, वैभव यांच्याकडून देखील होत्या, परंतु हे खेळाडू जेव्हा अपयशी ठरले त्यानंतर मात्र मिडल ऑर्डरमधल्या खेळाडूंवरती मात्र मोठी जबाबदारी आली. ती जबाबदारीचं ओझं त्यांना मात्र पेलता आलं नाही आहे. हरला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. बघा तुमच्या समोर जरी पराभव असला तरी तुम्हाला संघर्ष करण्याची संधी आहे. आणि जर का तुम्ही संघर्ष केला तर नक्कीच समोरचा देखील घाम फुटेल. असा खेळ तुम्हाला करावा लागेल. शेवटचे बॉल असतील 8, विजयासाठी 17 रनची गरज. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव, त्यानंतर कॉलिंग नव्हतं. यष्टीरक्षक खरं तर त्यांची बॉडी लँग्वेज जर का पाहिली अतिशय दष्टपुष्ट आहे. त्यांनी प्रयत्न जरूर केला. इथे मात्र हा डॉट बॉल. 7 बॉल आणि 17 रनची गरज. 30 चेंडू आणि 37 धावा म्हणजे सिंगल डबलला किती महत्त्व आहे तुम्हाला या सामन्यामध्ये कळेल. वारंवार मोठे फटके खेळण्यापेक्षा तुम्ही सिंगल डबलकडे देखील भर दिला असता तर नक्कीच तुम्हाला या टार्गेटकडे वाटचाल करता आली असती. परंतु कधी कधी मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये देखील संघाला पराभवाला सामोरं जावं लागतं. डायरेक्ट हिट झाला तर कदाचित खेळाडू बाद झाला असता. 7 चेंडू 17 धावा, फुल टॉस बॉल. आडव्या बॅटने केलं, मिड विकेटमध्ये बॉल चाललाय आणि पुन्हा एकदा विकेट. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे बीमरसाठी. चला आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया. बघा वेस्ट साईडच्या वर जर बॉल असेल तर नक्की बीमर दिला जाईल. जर बॉल खाली डाऊन होत असेल तर मात्र फिअर डिलिव्हरी असेल आणि विकेट देखील असेल. त्यामुळे हा निर्णय देखील महत्त्वाचा असेल. तिसऱ्या पंचाची मागणी. बॉलिंग ॲक्शन भरपूर चांगली होती. साईड आर्म ॲक्शन, खरं तर हॅम ॲक्शन गोलंदाजी आपण पाहिली. त्यानंतर बॉल अगदी फुलटॉस ट्रॅव्हल झाला. पंच आमचे हेमंतजी बघत आपण या योग्य निर्णय आपण पोहोचूया. जीवन गावंड आपण देखील या, कारण हा निर्णय अतिशय निर्णायक आहे. 12th मॅन कोणीही बोलू नका. जी आमची ऑफिशियल कमिटी आणि पंच निर्णय देतील तो हा निर्णय अंतिम असेल. यस, इट्स अ बीमर बॉल. म्हणजे 1+1 अशा 2 धावा ॲड होतील बॅटिंग करणाऱ्या दोस्ती स्पोर्ट्स विगर टीमच्या धावफलकावरती. आता येणारे 7 बॉल, विजयासाठी 15 रनची गरज. एक बीमर बॉल खरं तर तुमच्या संघाला कलाटणी देऊ शकते. प्रवीण तांबे खरं तर यांच्या कोचनं म्हटलं होतं, एक ओव्हर आपका पूरा गेम आपला पूरी जिंदगी बदल डालेगा. असंच काहीतरी खेळ आहे. एक चेंडू तुमचा सामना पूर्णपणे पलटावून टाकेल. कारण या मॅचमध्ये जर का आता या बॉलवरती मोठा फटका आला, बघा टाइमपास इथे चालणार नाही आहे. प्लीज दुंद्रेपाडा संघाला खास करून आमची नम्रतेची विनंती आहे. 7 चेंडू आणि 15 धावा, संधी निर्माण झाली आहे पुन्हा एकदा दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाच्या वाटेला. जर का इथे एखादा मोठा फटका आला
तर टार्गेट थोडंसं छोटं होईल आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी निर्माण होईल विगर संघासाठी. बॉल तयार, फ्रीटचा बॉल. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, हलक्या हाताने मात्र बॉलला शॉर्टेक्सचा कव्हर रिझर्व्हमध्ये खेळून काढलाय. त्यानंतर फक्त सिंगल रन स्ट्राईक रोटेट करायची होती आणि इथे बीमर बॉल, 3 हिटच्या बॉलवरती रनआउटची विकेट. त्यानंतर मात्र आता अजून एक धक्का बसेल, तो म्हणजे दोस्ती स्पोर्ट्स विगर टीमला. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 16 रनची गरज. फडफड करतई झेंडा यो बीजेपी पक्षाचा, साऱ्या पनवेल मध्ये नाव गाजतई विकी षटभोईरचा, साऱ्या पनवेल मध्ये नाव गाजतई विकी षटभोईरचा, साऱ्या पनवेल मध्ये नाव गाजतई विकी षटभोईरचा, साऱ्या पनवेल मध्ये नाव. माफी असावी, 6 चेंडूमध्ये 14 रनची गरज आहे. या गोष्टीकडे आपण लक्ष द्या, कारण 7 बॉलमध्ये 15 धावा हव्या होत्या. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 14 रनची गरज. शेवटचे 6 बॉल आणि 14 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेला बिगर संघाचा साहिल पाटील. आनंद शिंदे सध्या रजा घेत आहेत, उद्या पुन्हा एकदा जॉईंट होतील, परंतु हा सामना संपल्याशिवाय जाऊ नका. आनंद शिंदे फुल एंटरटेनमेंट. बघा आज त्यांनी भरपूर एंटरटेनमेंट की उद्या 2 दिवस आपली उपस्थिती आम्हाला हवी आहे. बॅटरी चार्ज करण्याचं काम केलं जाईल. 6 चेंडू आणि आता 14 रनची गरज. निर्णायक क्षणाला मात्र हा सामना आलाय. पुढच्या मॅचसाठी नेरे आणि चिंचवली या दोन्ही टीमला सज्ज राहायचं आहे. बघा हा सामना जसा संपेल, चिंचवली टीमच्या वाटेला टॉस लागला. अगदी जो का निर्णय असेल आपण लगेच मैदानात ताबा घ्या. एक एक क्षण खरं तर या रात्रीचा महत्त्वाचा असेल. अतिशय चांगलं असं आयोजन. ऋषिकेश पाटील नाव स्टॅकिंग एंडला. स्टॅकिंग एंडला खेळाडू असेल साहिल पाटील. 6 चेंडू 14 धावा. हाफ ट्रॅकर बॉल. सामना अजूनही संपला नाहीये. ऋषिकेशच्या बॅटमधून मात्र हा शॉर्ट ऑन पूलचा फटका. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार. लई दिसत झाली या भेट. हिऱ्याची अंगठी ऋतून बसली. सोडा की हे माझं बोट, राया सोडा की हे माझं बोट. आहो शेठ लई दिसान झाली या भेट. आहो शेठ लई दिसान झाली या भेट. जबरदस्त प्रसंगावधान आणि समय सूचना काय असावी कदा नितीन डीजे म्हणजे सानिया डीजे यांच्या माध्यमातून पाहावी. महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आदरणीय पंढरीशेठ फडके साहेबांच्या हा वेळ खरं तर ऑडिओ फीत आणि त्याच्या बरोबरने संगीत अगदी मिळतं जुळतं आहे आणि सोशल मीडियामध्ये अतिशय धुमाकूळ घातली आहे. आणि आज त्यांच्या गावात हा संघ खेळतोय. खरं तर आपल्याला देखील अभिमान वाटायचं कार्य ज्यांच्या माध्यमातून राहिले. 5 बॉल आता 8 रनची गरज. ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. पुन्हा एकदा वेगवान फटका खेळायचा होता. यावेळेस मात्र वेगानं बीट केलंय. गती होती टॉस आलेला हा चेंडू. पेस विथ बाउन्स इथे आपण पाहिला. त्यानंतर मात्र आता निर्धाव चेंडू. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी आता 8 रनची गरज. 200च्या स्ट्राईक रेटनं मग तुम्हाला मात्र धावांचा पाठलाग करायचा. बघा बॉलरच्या जबस खेळाडून यायचं नाहीये. आपण जास्त वेळ घेता ही सूचना मात्र पुन्हा एकदा आमच्या आयोजकांकडून दुंद्रे संघाला आली आहे. जर इथून आपण जास्त वेळ घेतला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्या. शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 8 रनची गरज. प्रयत्नांची पावले पुढे पडत गेले की यशाचं शिखर गाठायला कधीच वेळ लागत नसं म्हटलं जातं. आणि हे प्रयत्न मात्र आता मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश पाटील हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करत असताना पुन्हा एकदा तसाच फटका. शॉर्ट ऑन पूल. टायमिंग चांगला होता आणि इथे मात्र बॉल चालला मिड विकेट. सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी आलाय हा निर्णायक षटकार. मैं खिलाड़ी तू अनाड़ी, मैं अनाड़ी तू खिलाड़ी. लाजवाब बॅटिंग. चला नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवा. आयोजकांना विनंती आहे आपण लगेच बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर कितीही वाईट परिस्थिती असो तुम्हाला मार्ग नेहमी सापडतो. बघा संयमानं खेळ साकारला. 4 षटकांपर्यंत मात्र हा संघ थोडासा बॅकफुटला होता. परंतु आता 3 बॉलमध्ये 2 रनची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या. दुंद्रेपाडा संघ आजच्या रात्रीमध्ये जेवढे सामने झाले त्याच्याहून जास्त आपण वेळ घेतलाय या सामन्यामध्ये, या इनिंगमध्ये. याची आपण नोंद घ्या. आयोजकांकडून आम्हाला वारंवार सूचना येत आहे, त्यामुळे या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. शेवटचे 3 बॉल विजयासाठी 2 रनची गरज. समोर असेल मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश पाटील. वैयक्तिक 13 धावांचं योगदान आतापर्यंत आपल्या टीमला दिलंय 5 चेंडूमध्ये. लाजवाब बॅटिंग.
ऋषिकेश फडके माफी असावे हा खेळाडू मैदानामध्ये आहे. 3 बॉल आणि आता 2 रनची गरज. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा अमोल सिनारे. कमबॅक करावा लागेल या खेळाडूला. बिग आणि बिग बॉल मात्र चालला आउट ऑफ द पार्क. दोन्ही स्टाईलला सामना फिनिश करतोय ऋषिकेश फडके हा खेळाडू. एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. सामना मात्र फिनिश केला षटकाराने. वेल प्लेड ऋषिकेश फडके. चला लगेच चिंचवली संघाला विनंती आहे आपण जास्त वेळ नाही घेतला. कैलास आपला जो काही निर्णय असेल आपण मैदानात ताबा घ्या. आणि नेरे संघाला विनंती आपण देखील सज्ज राहायचं आहे. नेरे संघाचा एक खेळाडू खरं तर सचिन मोरे याचं ते आगमन झालं. त्याला विनंती आपण देखील या व्यासपीठावरती. तर सामनावीर मॅन ऑफ द मॅच अखेरच्या क्षणापर्यंत लढला आणि आजचा सामना देखील मुंबई इंडियन्स संघासोबत महेंद्रसिंग धोनीने जिंकलाय. आणि हा सामना देखील महेंद्रसिंग धोनी स्टाईलनं फिनिश केला. तो खेळाडू आहे ऋषिकेश फडके मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 3 षटकार 1 सिंगलच्या मदतीने 19 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं 6 चेंडूमध्ये आणि हा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला ऋषिकेश लवकरात लवकर आपण या व्यासपीठावरती. आणि विनंती असेल पुन्हा एकदा चिंचवली संघाला आपण मैदानात ताबा घ्या. i11 चिंचवली विपक्ष छत्रपती शिवाजी महाराज नेरे या संघाला विनंती आपण लगेच सामना सुरुवात करा.